मातीत किंवा गवतावर अनवाणी म्हणजे चप्पल बूट न घालता चालताना किती मस्त वाटतं ना. हिरव्यागार गवतावर थोडंसं दव पडलेलं असतं आणि चालताना मन एकदम प्रसन्न होतं. खूप भारी वाटतं. पूर्वीच्या काळी खास करून गावात लोक अनवाणी चालायचे. याचं कारण माहिती आहे? आपल्या शरीराचं मातीशी असलेलं कनेक्शन. अनवाणी चालल्याचे आरोग्याला जबरदस्त फायदे होतात. हे बहुधा तुम्हाला माहिती नसेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनवाणी चालल्याचे 7 जबरदस्त फायदे जाणून घेणार आहोत. संशोधकांनीही अनेक रिसर्चमध्ये अनवाणी चालल्याचे शरीराला खूप फायदे होतात असं दिसून आलंय. पबमेड सेंट्रलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार अनवाणी चालल्यामुळे कॉग्निटिव्ह स्पीड, एकाग्रता वाढल्याचं आणि ब्रेन स्ट्रेस खूप कमी झाल्याचं आढळून आलं. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि अनवाणी चालण्याचे जबरदस्त फायदे आपण जाणून घेऊया. अर्थिंग इफेक्ट. अनवाणी चालल्यामुळे शरीराचा थेट जमिनीशी संपर्क होतो. याला आपण अर्थिंग इफेक्ट म्हणू शकतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार जमिनीला स्पर्श होताच आपलं शरीर इलेक्ट्रॉन्स ॲब्झॉर्ब करतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार हे इलेक्ट्रॉन्स शरीरातील इन्फ्लमेशन किंवा सूज कमी करण्यास मदत करतात. यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि रक्तप्रवाह देखील चांगला होण्यास मदत होते. सोप्या शब्दात सांगू तर आपल्या शरीरात एक इलेक्ट्रिकल करंट किंवा पॉझिटिव्ह चार्ज असतो. बूट किंवा चप्पल घातल्यामुळे हा करंट न्यूट्रलाइज होत नाही, पण अनवाणी चालल्यामुळे जमिनीवरील निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्सशी याचा थेट संपर्क येतो आणि हा चार्ज न्यूट्रलाइज होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील इन्फ्लमेशन कमी होण्यास मदत मिळते. पबमेड सेंट्रलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनात समोर आलंय की ग्राउंडिंगमुळे दुखापतीनंतर येणारी सूज, पेन, त्वचा लाल होणं, हीट यांसारख्या गोष्टी कमी होण्यास मदत होते किंवा प्रतिबंध करतं. त्यामुळे हिरव्यागार गवतावर दिवसातून फक्त 10 मिनिटं चालल्याने शरीराला खूप फायदा होतो. स्ट्रेस कमी होतो. स्ट्रेस हा शब्द आपण दिवसभरातून अनेक वेळेला उच्चारतो. काम, ट्रॅव्हल, स्क्रीन एक्सपोजर यामुळे दिवसभरात अनेक गोष्टींमुळे आपल्याला स्ट्रेस येतो. पण त्यानंतर गवतात किंवा बीचवर फक्त 10 मिनिटं अनवाणी वॉक केलं तर मन कसं एकदम शांत होतं. रिसर्चच्या माहितीनुसार निसर्गाच्या सानिध्यात स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉलचं प्रमाण कमी होतं. 2013मध्ये पबमेड सेंट्रलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनात आढळून आलंय की घराच्या आसपास ग्रीनरी किंवा हिरवगार असेल तर महिला आणि पुरुषांमध्ये स्ट्रेस किंवा ताण कमी होतो. तर अनवाणी गवतावर चालल्याने किंवा वाळूत पाय ठेवल्यामुळे स्ट्रेस एकदम पळून जातो. त्यामुळे एखाद्या वेळेला खूप ताण किंवा स्ट्रेस असेल तर फक्त 10 मिनिटं बूट काढून अनवाणी चालून पहा. याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. पुढचा फायदा आहे झोपेची क्वालिटी सुधारते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार ग्राउंडिंगमुळे झोपेची क्वालिटी सुधारते आणि चांगली झोप लागते. अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही, ते चुळबुळ करत असतात. रिसर्चनुसार अर्थिंग किंवा ग्राउंडिंग नॅचरल बॉडी रिदमला सिंक करू शकतात. जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिनमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार ग्राउंडिंगमुळे कॉर्टिसॉल रिदम सामान्य होतो, ज्यामुळे झोप लवकर लागते आणि शांत झोप मिळण्यास मदत होते. तर द योग इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार अनवाणी चालल्यामुळे मूलाधार चक्र किंवा रूट चक्राला एनर्जी मिळते किंवा ते एनर्जाइज होतं. अनवाणी चालल्यामुळे भीती किंवा चिडचिडेपणा यांचाही त्रास कमी होण्यास मदत होते. म्हणूनच सकाळी अनवाणी गवतावर चालल्याने मूड एकदम फ्रेश होतो किंवा चांगला होतो. पायांचे स्नायू मजबूत होतात. अनवाणी चालल्याचा दुसरा फायदा म्हणजे पाय आणि तळपायातील स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. आपल्या तळपायात छोट्या रक्तवाहिन्या असतात. याला आपण नर्व्ह एंडिंग्स असं म्हणू शकतो. अनवाणी चालल्यामुळे हे नर्व्ह एंडिंग्स स्टिम्युलेट होतात, ज्यामुळे पाय आणि तळपायातील स्नायू बळकट होण्यास मदत होते. बॅलन्स आणि पोश्चर सुधारतं. अनवाणी चालल्यामुळे शरीराचं संतुलन किंवा बॅलन्स सुधारण्यास मदत मिळते. वयस्कर लोक चालताना पडण्याची भीती असते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार वयस्कर लोकांचा अनवाणी चालताना पायांवर बॅलन्स हा चांगला असतो आणि ते जास्त स्टेबल असतात. त्यामुळे योग्य ट्रेनिंगमुळे त्यांचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते.
लहान असताना आपण दिवसभर अनवाणी खेळायचो, मातीत जायचो, फिरायचो. आपल्या पायांवर आपल्याला खूप कॉन्फिडन्स होता. बुटांमध्ये तसा कॉन्फिडन्स येत नाही. तज्ज्ञांच्या माहितीनुसार फक्त 10 मिनिटं अनवाणी चालल्यामुळे शरीराला नॅचरल सेन्स ऑफ स्टेबिलिटी मिळण्यास मदत होते. तुम्हाला माहिती आहे, अनवाणी चालल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन देखील सुधारतं. अनवाणी चालल्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. शरीरात खालपासून वरपर्यंत रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होण्यास यामुळे खूप मदत मिळते. जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिनमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार अनवाणी गवतावर चालल्यामुळे हार्ट रेट सुधारतो. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका देखील कमी होतो. 2024मध्ये पबमेड सेंट्रलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार गवतावर दररोज चालणाऱ्यांचं ब्लड प्रेशर संतुलित असल्याचं आढळून आलंय. मानसिक आरोग्यही सुधारतं. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं. अनवाणी चालल्यामुळे आपण पुन्हा निसर्गाशी कनेक्ट होतो. जे लोक निसर्गाशी जास्त कनेक्ट असतात त्यांना डिप्रेशन किंवा चिडचिडेपणा यांचा त्रास फारसा होत नाही किंवा कमी होतो. गवतावर अनवाणी चालण्याचा सर्वात चांगला वेळ म्हणजे सकाळी सूर्योदयानंतरचा. गवतावर हलकंसं दव पडलं असेल तर शरीराला खूप कामिंग इफेक्ट मिळतो. कॉन्क्रीट किंवा हार्ड सरफेसवर अनवाणी चालणं हे अवॉइड करायला पाहिजे. सुरुवातीला 5 ते 10 मिनिटं तुम्ही अनवाणी चाला आणि त्यानंतर याचा वेग हळूहळू वाढवा. पण मधुमेही किंवा ज्यांच्या पायांना दुखापत झाली असेल त्यांनी मात्र अनवाणी चालू नये. यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला सकाळी गवतावर अनवाणी चालता आलं नाही तर तुम्ही संध्याकाळी 10 मिनिटं गवतावर चालून पाहू शकता. गवतावर चालण्याचे शरीराला होणारे फायदे अनेक आहेत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे फायदे तुम्हाला सोप्या भाषेत पण सायंटिफिक आधाराने समजावून देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ही माहिती उपयुक्त मिळाली असेल तर हा व्हिडिओ लगेच लाईक करा. हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.